लिंक द्या, त्या व्हिडिओला बघा, द्या आम्हाला लिंक द्या, तो व्हिडिओ शेतकरी माणूस राहिला ना इथं उघड देतोय आम्ही त्यांना काय आम्ही त्यांना लहान पाहिजे नाही तेच फोटो घ्यायचो नाही ते का जी त्या ठिकाणी लाच घेण्यात येते, त्या ठिकाणी व्हिडिओवर कुठली ऍक्शन घेतली गेली नाही सर. आमचा त्यांच्यावर आरोप आहे की कायदेशीर कारवाई करून त्याची चौकशी करून व्हिडिओवर कायदेशीर कारवाई करावी. जर अशा प्रकारचा शासकीय कारणात जर घडत असतील मायबाप सरकार, तर सर्वसामान्य जनतेला न्यायाची अपेक्षा ठेवायची तरी कोण आपली. याच्यावर मायबाप तहसीलदार साहेब तुमच्या या व्हिडिओला पगार नाही, हा व्हिडिओ शेतकऱ्याचे विहिरीचे पैसे घेतो, हा व्हिडिओ शेतकऱ्याच्या घरकुलाचे पैसे घेतो. देवीदास नाना मगर गट विकास अधिकारी जाफराबाद यांना सध्या शासन पगार देत नाहीये. त्यामुळं सर्व शेतकऱ्यांच्या वतीनं त्यांना भीक माग आंदोलन करून आम्ही भीक देतोय. त्यामुळे देतोय ठीक आहे घेऊन टाका. त्यामुळे व्हिडिओचं पण निलंबित करण्यात जावं. त्यामुळे तुम्ही आपल्या सर्व कलेक्टरना योग्य व्यक्तींना प्रस्ताव निलंबनासाठी पाठवा अशी विनंती. अन्यथा शेतकऱ्यांचा उद्रेक व्हायला वेळ लागणार नाही. शेतकरी इकडे अडचणी साहेब मक्याला भावनी, सोयाबीनला भावनी, कापसाला भावनी आणि यंदा एकदा गट विकास अधिकारीचे व्हिडिओ मगरे म्हणून ते शेतकऱ्यांकडून चिंचणवीरचे 30,000 रुपये वीर मंजूर करत नाही, गायकवाटात आणि घरकुल 15,000 रुपये मंजूर करत नाही. प्रत्येकी मस्त जरी काढायचं तरी यांना 2,000 रुपये लागतात साहेब. तुम्ही रोजगार योजनेचे तालुक्याचे समन्वयक असल्यामुळे आणि ते सहसमन्वयक त्यामुळे तुम्ही त्यांना तशा सूचना द्या. शेतकऱ्यांचे कुठलेही कामं पैसे आणू नका म्हणून. मार्केटच्या अगोदर सर्व शेतकऱ्यांचे बिल पाडायला पाहिजे. बिल पाडतात पण ज्यांनी पैसे त्यांचे पाडतात ते बिल गट विकास अधिकाऱ्यांचे. काही काही 2022 ची गाय होती सर, त्यांचे 5 रुपये केली. जाफराबाद पंचायत समितीचे गट विकास अधिकारी मगरे यांनी काल शेतकऱ्यांकडून पैसे घेतल्याचा प्रकार समोर आला. त्यांच्या समक्ष विस्तार अधिकारी चव्हाण म्हणून यांनी ती रक्कम स्वीकारली आणि खरं तर जालन्याच्या मुख्य कार्यकारी अधिकारी PM मिन्नू मॅडम यांनी फक्त पैसे घेणारे चव्हाण यांना निलंबित केलं. मात्र याचा मेन आका हा मगरे आहे. त्यामुळं मगरे जे असलेला गट विकास अधिकारी ज्याला पैसे दिल्याशिवाय काम होत नाही. जाफराबाद पंचायत समितीमध्ये चिंचणवीरसाठी शेतकऱ्यांना 30,000 रुपये मोजावे लागतात, घरकुलासाठी 20,000 आणि गायकवाटासाठी 15,000. तसेच प्रत्येक मस्तर परत शेतकऱ्यांना जवळपास 2,000 रुपये मोजावे लागतात. हे सर्व पैसे या कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून, विस्तार अधिकाऱ्यांच्या माध्यमातून या व्हिडिओ मगरीला हे पैसे दिले जातात. शेतकरी एकीकडे अडचणीत आहे. मक्याला भावनी, सोयाबीनला भावनी, कापसाला भावनी आणि या हरामखोर अधिकाऱ्यांना एवढे पैसे कमी पडतील की शेतकऱ्यांच्या टाळावरचं लोणी खायला देखील मागं पुढे बघत नाहीये. आज शेतकरी मरणाच्या दारात उभा आहे. मात्र या अधिकाऱ्यांना गांभीर्य नाही, लोकप्रतिनिधींना गांभीर्य नाही. त्यामुळं राज्याच्या मुख्यमंत्र्यांना आम्ही आज तहसीलदारांमार्फत निवेदन देतोय. आज आम्ही संपूर्ण जाफराबाद शहरामध्ये या व्हिडिओच्या नावानं भीक मागितली आणि भीक तहसीलदारांच्या माध्यमातून आम्ही मुख्यमंत्र्यांकडे जमा करणार आहोत. कारण या व्हिडिओला खरं तर पगार मिळत नसावा म्हणून तो त्याचे लेकरबाळांचं शिक्षण व्हावं, शेतकऱ्यांच्या टाळूवरचं लोणी खाऊन त्याचे लेकरबाळ शिकावे यासाठी तो कदाचित भ्रष्टाचारी असावा किंवा पैसे घेत असावा असा आमचा समज आहे. त्यामुळं त्याचं कुटुंब या शेतकऱ्यांच्या 1-2 रुपयामधून चालावं अशी आमची प्रामाणिक भावना आहे. त्यामुळं आम्ही आज या तहसीलदारांच्या माध्यमातून त्या व्हिडिओला पगार नसल्यामुळं भीक मागून आम्ही आज रक्कम जमा करतोय. येणाऱ्या काळात या व्हिडिओवर वचक आळा घालण्यात नाही आला तर आम्ही तीव्र आंदोलनाच्या माध्यमातून या व्हिडिओचं जोपर्यंत निलंबन होणार नाही तोपर्यंत आम्ही तीव्र आंदोलन छेडणार आहोत असा इशारा यावेळी देतो. थांबतो. जय जवान जय किसान. निर्वादी गोष्ट या ठिकाणी घडलेली आहे. या ठिकाणी गट विकास अधिकाऱ्याच्या कार्यालयामध्ये शेतकऱ्याकडून पैसे घेण्याचा प्रकार या ठिकाणी घडलेला आहे. अत्यंत दुर्दैवी आणि माणुसकीला काळीमा फासणारी घटना आहे. जर अशा बीडीओच्या कार्यालयामध्ये जर सर्वसामान्य माणसाकडनं तुम्ही जर लाच घेत असाल तर सर्वसामान्याने आपल्या मागण्या मांडायच्या तरी कुणाकडं. एवढा मोठा गुन्हा या ठिकाणी घडू नये
वरिष्ठांना त्यावर कुठलीही ऍक्शन घेतलेली नाही. वरिष्ठांनी काय तर थातूर मातूर एक तो अधिकारी कोणता चव्हाण या विस्तार अधिकाऱ्याचं निलंबन केलं. त्या विस्तार अधिकाऱ्यासोबतच त्या बीडीओचं निलंबन या ठिकाणी झालं पाहिजे. तो बीडीओ पण त्या विस्तार अधिकाऱ्या इतकाच दोषी आहे म्हणून त्या बीडीओचं पण निलंबन या ठिकाणी झालं पाहिजे. ज्येष्ठांना वरिष्ठांना कलेक्टरला मुख्यमंत्र्यांना संबंधित मंत्र्यांना आमदाराला खासदाराला आमचं या व्हिडिओच्या माध्यमातून या लाईव्हच्या माध्यमातून सांगणं की अशा भ्रष्ट अधिकाऱ्यांना वेळीच आळा घाला आणि माझ्या गरीब दुबळ्या कष्टकरी शेतकऱ्याला यांच्या विळाख्यातून वाचवा. जर या व्हिडिओचं तात्काळ निलंबन झालं नाही तर या ठिकाणी शेतकरी पुत्रांच्या वतीनं लोकशाही मार्गानं मोठं आंदोलन या ठिकाणी जन आंदोलन उभं करण्यात येईल. जर आम्हाला हात जोडून न्याय भेटला नाही तर हात उचलून न्याय घ्यायची दावा शेतकरी पुत्रांमध्ये. जय जवान जय किसान.